दिवाळी भेट म्हणून जाहीर केलेले 2000 आणि संपाच्या काळातील वेतन द्यावे या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी लालबावटा आशा गटप्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात 70,000 आशा 3,500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत, तर सोलापूर शहर जिल्ह्यात 3,100 आशा व गटप्रवर्तक आहेत। त्या दिवाळी भेट संपातील वेतनापासून वंचित राहिले आहेत। आशा गटप्रवर्तक संप काळात कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संप काळातील मोबदला देण्यात येईल अशी घोषणा शासनाने केली होती। त्यामुळे संप काळात जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तकांनी कामकाज केले आहे, तरीही सरकारकडून संप काळातील मोबदला मिळाला नाही, म्हणून आशा गटप्रवर्तकांनी आंदोलन केले। यावेळी सीटू राज्य उपाध्यक्ष तथा आमदार नरसय्या आडम, सीटू राज्य महासचिव M.H. शेख, रुपाली दोरकर, पुष्पा पाटील, सिद्धाराम उमराणी आदी उपस्थित होते। गटप्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिव आज या ठिकाणी आम्ही राज्य शासनाने जी काही घोषणा केली होती, आशांच्या मोबदला वाढीमध्ये 7,000ची वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये 10,000ची वाढ आणि त्याचा GR 1 महिन्यात काढायची अशी घोषणा केली होती। त्या घोषणेच्या अनुषंगाने राज्य शासनाने आपल्या दिलेल्या शब्दाचं पालन केलं नाही। त्याच्यामुळे दिनांक 12 जानेवारीपासून महाराष्ट्रातल्या 70,000 आशा आणि 3,500 गटप्रवर्तक ह्या बेमुदत संपावर गेलेले आहेत। वास्तविकता 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या दिवाळीच्या कालावधीमध्ये आशा आणि गटप्रवर्तकांनी एक बेमुदत आंदोलन केलं होतं की आशा आणि गटप्रवर्तकांना दिवाळी बोनस मिळावा आणि त्यांना ऑनलाईन कामाची जी सक्ती करण्यात येत होती ती ऑनलाईन कामाची सक्ती त्यांच्यावर करण्यात येऊ नये आणि गटप्रवर्तक ज्या आशांचे सुपरवायझर आहेत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी लागू करून त्यांना कंत्राटीच्या याच्यामध्ये आणलं पाहिजे शासनाने। यासाठी वास्तविकता ते आम्ही बेमुदत संप केला होता आणि या संपाच्या काळाच्या दरम्यान आपले जे काही आरोग्यमंत्री जे आहेत तानाजी सावंत यांनी 1 नोव्हेंबरला एक घोषणा केली की आशा आणि गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीत त्यांनी अगदी आमच्या अपेक्षित नसताना वाढ दिली आणि 1 महिन्यात GR काढायचं आश्वासन दिलं, ते काढलं नाही। म्हणून आज आम्ही या ठिकाणी संपावर आहोत आणि जोपर्यंत हा GR निघणार नाही तोपर्यंत ह्या आशा बेमुदत संप करतील आणि या शासनाला आता शांततेने आमचं आंदोलन सुरू आहे। जर लवकरात लवकर हे GR नाही निघाला तर येणाऱ्या काळात आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, याची दखल शासनाने घ्यावी। तेच या आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही शासनाला इशारा देत आहोत। GR काढणार आहे म्हणून लेखी आश्वासन दिले होते का? हो, GR काढणार आहे म्हणून लेखी आश्वासन दिलेलं आहे। 1 तारखेच्या मीटिंगचे मिनिट्स पण आलेले आहेत, प्रस्ताव पण आहे आणि मंत्रिमंडळाची जी विषयपत्रिका आहे त्या विषयपत्रिकेमध्ये सुद्धा हे विषय आलेले आहेत की आशांना 2,000 रुपये दिवाळी बोनस आणि त्यांना आशा आणि गटप्रवर्तकांची मानधन वाढ। परंतु कॅबिनेटची मंत्रिमंडळाची जी बैठक आहे वारंवार पोस्टपोन तर होते किंवा काहीतरी कारणाने त्यामध्ये विषय येत नाही आहे, परंतु आता परत आम्हाला सांगण्यात आले की येत्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय येईल आणि ह्यात काहीतरी तोडगा निघाल, पण तो तोडगा लवकरात लवकर काढावा म्हणून खऱ्या अर्थाने आज आम्ही महाराष्ट्रातले सगळेच लोक आज जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावरती आंदोलनात आहोत। आता सातत्याने वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटतोय, आमदारांना भेटतोय, मुख्यमंत्र्यांना भेटतोय, आरोग्यमंत्र्यांना भेटतोय आणि त्यांच्याकडून एकच सांगण्यात येतं की लवकरात लवकर आम्ही तुमचा GR काढू, परंतु प्रत्यक्ष अजून काही हातात आलेलं नाही आहे। तानाजी सावंत हा फार आरोग्यटेड माणूस आहे। प्रत्येक टायमात आम्ही ज्यावेळेस त्यांना एक तर आपण जनतेनेच निवडून दिलेलं आहे, परंतु त्यांचं जर एकंदरीत बिहेवियर बघितलं तर असं दिसून येतं की आता एक मंत्री आहे, एखाद्या आरोग्य शिबिरात भेटतो, लोकांची अशी अपेक्षा असते की आपलं एखादं तिथं पत्रक त्यांना दिलं पाहिजे। ज्यावेळेस आमची लोक पत्रकं द्यायला जातात हा माणूस डोक्याला हात लावतो आणि म्हणतो जेव्हा तेव्हा बघा हे उडकी सूट येऊन इथं पत्रकं घेऊन येतात। अरे आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे, तुम्ही आमचे पालन करता आहात तर आम्ही तुमच्यापर्यंत येणारच। आम्हाला वारंवार त्यांच्या बाबतीत त्यांच्या म्हणजे आरोग्यटेडपणाच दिसून आलेला आहे। बाकी त्यांच्याबद्दल जास्ती काय बोलण्याचं आम्ही काय बोलावं अशी एवढी काय हे नाही आहे खरं तर त्याच्यामध्ये। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।